वहिनी वहिनी काय झालंय काय? आम्ही दोघे इतक्या उत्साहाने साखरपुड्याची तयारी करतो आणि तुम्हाला काय झालंय? आय एम सॉरी, ते मला टेन्शन आलंय. टेन्शन आलंय तुम्हाला? दुर्गा जहागीरदारांना टेन्शन आलंय? नाही नाही नाही. त्या उद्धट आणि अतिशहाण्या लीलामुळे मला टेन्शन आलंय. तिने काय गोंधळ घातला तर? वहिनी कसं शक्य आहे? आता तुम्हीच सांगा. एजंटने तिला शिक्षा दिली ना जमिनीवर पाय न ठेवण्याची, मग कसा गोंधळ घालेल ती? आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ. एजेने साखरपुडा ठरवलाय ना, मग तो होणारच. आय होप सो. तू म्हणतेस तसंच व्हावं. होईल होईल. आय एम सो सॉरी. तयारी करायची ना? चला तयारीला लागूयात. माझ्या भावासाठी महत्वाचा दिवस आहे. चला चला. वहिनी थांबा. तुम्ही आधी हसा, दीर्घ श्वास घ्या. हसा हसा हसा. तुमच्या भावाचा साखरपुडा आहे. हो गो. चल चला. ही छान वाटतेय ना? ही तू नेस. चल. द्या मला. हेलो. गुड. आलोच मी. रेवतीला शुद्ध आली हे सांगू का लीलाला? नको. रेवतीकडे जायचा हट्ट करेल ती. अँड शी नीड्स रेस्ट. नाही नाही, यश आणि श्वेताचा साखरपुडा मी नाही होऊ देणार. मला काहीतरी करायलाच हवं. नाही होऊ देणार मी. मॅडम, तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही अशी शिक्षा आहे तुमची. विसरलात का तुम्ही? हे बघ दादा, खूप गरजेचं आहे माझं आता बाहेर जाणं. नाही नाही नाही, तुमची कितीही गरज असली तरी तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाहीये. हे बघ प्लीज प्लीज. नाही म्हणजे नाही. आता मी काय करू म्हणजे माझी इथनं सुटका होईल? रेवती, माझ्याकडे ही एवढी शेवटची आठवण आहे ग तुझी. हा स्कार्फ बघितल्यावर ना मला कायम तुझी आठवण येत राहील. आणि मी तुला किती हर्ट केलंय ना हेही आठवेल. आईला वाटतंय की आपल्या सगळ्या मेमरीज विसरून श्वेता बरोबर एक नवीन आयुष्य सुरू करा. पण माझ्या मनात तू असताना मी दुसऱ्या कोणाचा कसा विचार करू? शक्यच नाही. मी दुसऱ्या कोणाचा विचार पण करू शकत नाही. आय एम सॉरी रेवती. जमलं तर मला माफ कर. पण आपल्याला एकमेकांना विसरावंच लागेल. आज माझ्या यशचा साखरपुडा आहे. आई बाबांनी यशची सगळी जबाबदारी माझ्यावर सोपवली होती.
तेव्हापासून त्याच्या आयुष्यातले सगळे निर्णय मीच घेतलेत. ती श्वेता त्याच्यासाठी योग्य आहे का नाही मला खरंच माहित नाही, पण त्या रेवतीसारखी मुलगी त्याच्या आयुष्यात यायला नकोय. ती आणि लीला मिळून माझ्या यशला फसवतायत आणि हे मी कधीच होऊ देणार नाही. देवा, त्या रेवतीला माझ्या यशच्या आयुष्यात कधीच येऊ देऊ नकोस प्लीज. आणि यश आणि श्वेताचा संसार कायम सुखाचा होऊ दे. तुझ्या चरणी माझी एवढीच प्रार्थना आहे प्लीज. नो मीन्स नो. हे बघा लीला वहिनी, मी तुमचा भाऊ जरी असलो ना तरी एजे सरांचा लॉयल पीए आणि त्यांच्या आदेशानुसार तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवायचा नाहीये. आणि मी जातीने तुमच्यावरती लक्ष ठेवणार आहे की तुम्ही या बेडच्या खाली पाय ठेवताय की नाही ते. पण आता पाय ते हे बघा लीला वहिनी, तुमच्या या गडबडीत ना सरोजिनी आजींनी तुम्हाला एक निरोप सांगायला सांगितलं होतं, तो मी सांगायला विसरलो. तो निरोप राहू दे आता. मी नाही उतरत खाली. पण विश्वा दादा, माझे काम करशील का? एजंटच्या स्टडी रूम मध्ये व्हील्स असलेली खुर्ची आहे, ती घेऊन ये ना प्लीज. हा ठीक आहे. व्हील्स वाली चेअर कशासाठी? ती हवी आहे मला. आण ना प्लीज. हा ठीक आहे. प्लीज प्लीज पटकन पटकन. हा. हो जा जा.